लहान मुलांना बाहेरचं पिझ्झा बर्गर तर हे खूपच आवडतात. बाहेरचं अवॉइड करण्यासाठी चला आपण घरातच एक झटपट त्यांच्यासाठी रेसिपी तयार करू. त्यासाठी 2 स्पून बॉईल केलेले कॉर्न, 2 स्पून बारीक अनियन, 2 स्पून बारीक टमॅटो आणि 2 स्पून बारीक असं बीटरूट. याची छान आपण आता फिलिंग तयार करू. टीस्पून रेड चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून ब्लॅक पेपर, 1 टीस्पून प्लेन सॉल्ट. तुम्ही आवडीनुसार तुमचे व्हेजिटेबल यात ॲड करू शकता. मुलं एक तर व्हेजिटेबल खायला खूप कंटाळा करतात. आपली फिलिंग रेडी झालेली आहे. आता आपण याचं बॅटर तयार करू. हे ठेवू साईडला. बॅटर तयार करायला घेऊ. 1 कप ओव्हरनाईट भिजवलेली मूग डाळ, बघू शकता किती स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू. आता आपण यात ॲड करू 1 पिंच सॉल्ट, बारीक चॉपिंग ग्रीन कोरिएंडर ॲड केलं आहे. आता याला छान मिक्स करू एकच डायरेक्शनमध्ये. तुम्ही बघू शकता बॅटर किती फ्लफी झालेलं आहे. आप्पे पात्राला बटरने ग्रीस करू सगळीकडे. आता यात आपण जे डाळीचं मिश्रण केले ते सोड. आता हलक्या हलक्या हाताने याला बाहेर प्रेस करू वाटीचा आकार देऊ आपण याला. आता आपण यात करून याच्यामध्ये पिझ्झा सॉस, आता नेक्स्ट यात जाईल जे आपण फिलिंग तयार केलेली होती 1 स्पून. त्यात नेक्स्ट मोझरेला चीज, पाच ते 10 मिनटं आता आपण याला बेक करू. गॅसवर पॅन ठेवले. सेम प्रोसेस करू आपण. जे डाळीचं बॅटर होतं ते टाकून घेऊया. पिझ्झा सॉस, जी स्टफिंग केली होती तेच टाकले आपण यात. चीज, मस्त चीज घालू. त्यावेळी बेक करू आपण. म्हणजे वाटी पिझ्झा करायला ठेवलं तर ते पण चेक करू एकदा. वाव, बघू शकता छान चीज पण मेल्ट झालेली आहे. चला आपण आता चेक करू. वाव, अलगदपणे अशा वाट्या निघतात. बघू शकता तुम्ही छान अशा वाट्या निघतात आहे आपल्या. सगळं एकदा काढून बघू शकता तुम्ही आपले तयार आहेत वाटी पिझ्झा.